पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुलींची भेट. मोहोळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी. धनगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. महायुतीत मतभेद होता कामा नये, धनगेकरांना सुनावलं. मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी भाजपचा 150+ नारा, तर शिवसेनेचा जागा वाटपाबाबत 50-50 फॉर्म्युलावर आग्रह. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती. पोलिसांवरती आरोप झाल्याने आयजी संतप्त. महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्याने हॉटेलवर राहण्याची वेळ. आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी, तर फरार पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा शोध सुरू. धाराशिवमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती. रोहित शर्माची शतक तर विराटची अर्धशतकी खेळी. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सिनेसृष्टीवरती शोककळा. भाजपनं स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी मोठी राजकीय खेळी केली आणि त्या खेळीमुळे विरोधक निवडणुकीत निष्प्रभ ठरू शकतात. भाजपनं कोणता प्लॅन तयार केलाय, काय त्यांची नेमकी योजना आहे, पाहूयात. जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार. तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही. मुंबईच्या MMR मध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये महायुती आगामी निवडणुकीत कशा प्रकारे लढणार आहे हे स्पष्ट केलंय. एकंदरीतच पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये फाटाफूट होणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला अनेक राजकीय कंगोरे आहेत. महापालिका निवडणुकांसाठी ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचं मानलं जात आहे. ज्या महापालिकेत महायुतीमधील पक्ष तुल्यबळ आहेत त्या ठिकाणी विरोधकांना फायदा होऊ नये अशी ही खेळी आहे. विरोधकांना राजकीय फायद्यापासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं ही रणनीती आखली आहे. वेगवेगळ्या लढल्यास सर्व फोकस महायुतीच्या घटक पक्षांवर केंद्रित होईल. त्यामुळे विरोधकांना जागा उरणार नाही. तसंच एकट्यानं लढून राजकीय ताकद वाढवण्यावर भाजपचा भर असणार आहे. एवढंच काय, पण निकालानंतर सत्तेसाठी सर्व पर्याय देखील खुले राहणार आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी महायुतीने एकत्रितपणे मैदानात उतरायचं आणि संयुक्त उमेदवार उभे करायचे आणि ठाकरे विरुद्ध महायुती असा सामना घडवायचा. मात्र पुण्यामध्ये, नाशिकमध्ये किंवा राज्यामध्ये इतर मोठ्या शहरांमध्ये वेगळी स्ट्रॅटजी ठेवायची की ज्याच्यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून त्यांचे जे ठरलेले मतदार आहेत ते त्यांच्या पाठीशी राहतील. त्यांची मतं मिळवून त्यांचे उमेदवार विजयी होतील. ज्या योग्य महायुती मजबूत होईल. निवडणुकीत विरोधकांसाठी जागा शिल्लक राहू नये अशी भाजपची राजकीय चाल आहे. पण त्यांची स्ट्रॅटेजी राजकीय सारीपाटावर कितपत यशस्वी ठरणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ठाकरे बंधूंची एकी, शरद पवारांची साथ आणि काँग्रेस सोबत असेल तर महायुतीची स्ट्रॅटेजी कितपत परिणामकारक होऊ शकते असाही प्रश्न आहे. विरोधक एकत्र लढल्यास किंवा विरोधक वेगवेगळे लढल्यास राज्यात काय चित्र निर्माण होईल याविषयी आताच ठामपणे कुणी सांगू शकणार नाही. ही खेळी विरोधकांना अडचणीत आणण्यासाठीच महायुतीची असेल तर विरोधकांना मात्र इथं एकत्रितरित्या या आव्हानाचा सामना केल्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यांची मतं फुटू नयेत याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. अन्यथा महाविकास आघाडीमध्ये पण 3 घटक पक्ष आहेत. हे पक्ष स्वतंत्रपणे लढले तर त्यांची ताकद विखुरली जाते आणि महायुती मग अशा वेळेला या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊ इच्छित आहे. विरोधक आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरत आक्रमक होत आहेत. तर भाजपनं वेगवेगळे लढून जिंकण्याची रणनीती आखली आहे. मात्र त्यांची ही स्ट्रॅटेजी दुधारी तलवारही ठरू शकते. कारण विरोधक एकत्रितपणे नवं समीकरण निर्माण करू शकतात. आता कुणाची स्ट्रॅटेजी यशस्वी होते हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
आगामी महापालिका निवडणुकीत जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार, तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्यामुळं महापालिका निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशा प्रकारे ताकद आहे याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. स्वबळाचे वारे महायुतीत धुमारे. महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती. पालिका निवडणुकीत येणार आमने सामने. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. अशातच प्रत्येक ठिकाणी आतापासूनच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करतोय. मुंबई महापालिका वगळता इतर ठिकाणी महायुतीतच सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता धुसर आहे. तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आता त्यांनी केलेली गोष्ट आहे. आता जिथे जिथे एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश करतील त्या पद्धतीने आम्हीही लढू. महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या पंचायत समितीपासून मुंबईच्या BMC पर्यंत ही सगळीकडे महायुतीची सत्ता यावी, यासाठी युती असावी हीच शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि त्याच संदेशावर आम्ही पुढे जातो. ठाण्यात 2017 मध्ये एकसंध शिवसेनेची सत्ता आली होती. शिवसेनेचे 67 तर भाजपचे 23 नगरसेवक होते. पण आता चित्र बदललंय. शिवसेनेच्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सामना रंगणार आहे. गेल्या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती. शिवसेनेचे 53 तर भाजपचे 43 नगरसेवक निवडून आले होते. उल्हासनगरात भाजपची सत्ता होती. भाजपचे 32 तर शिवसेनेचे 24 नगरसेवक होते. मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 तर शिवसेनेचे 38 नगरसेवक होते. नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे उलटफेर होत गणेश नाईकांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा वर्चस्व निर्माण झालाय. इकडे अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये शिवसेना 22 तर भाजपचे 10 नगरसेवक होते. बदलापूरमध्ये शिवसेना 22 तर भाजपचे 20 नगरसेवक होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहुधा विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही या उद्देशाने महायुतीनं काम सुरू केलंय. जिथं विरोधक प्रबळ आहे तिथं महायुतीची ताकद एकत्रितपणे लावायची आणि जिथे घटक पक्ष प्रभावी आहेत तिथे घटक पक्षांचाही वापर करून घ्यायचा आणि विरोधकांना तिथे चारीमुंड्याचित करायचं, असं बहुधा महायुतीचं धोरण दिसतंय. नाशिकमध्ये भाजपनं सत्ता भोगली. भाजपचे 66 तर शिवसेनेचे 35 नगरसेवक होते. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपची सत्ता होती. शिवसेनेचे 29 तर भाजपचे 22 नगरसेवक होते. तर पुणे महानगरपालिका भाजपच्या ताब्यात होती. इथं भाजपचे 98 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 नगरसेवक निवडून आले होते. पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचा कब्जा होता. या पालिकेत भाजपचे 77 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याखालोखाल 36 नगरसेवक होते. आमच्या राज्याच्या नेतृत्वानं आम्हाला मागच्या आठवड्यात बैठक झाली तेव्हा हेही समजलं, हेही त्यांनी सांगितलं की कदाचित काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती याचे निर्णय घ्यावे लागतील. तर उद्या तसाच विचार आला पुण्यामध्ये काय करायचं, स्थानिक पातळीवरती जर याचा निर्णय करायचा वेळ आला तर मग आमच्यापाशी आमच्या कोर्टात बॉल येईल. पण आता तरी आमचे राज्याचे नेते सांगतील तेच त्याच्यामध्ये होईल. दरम्यान भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असली तर राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय. माझं मत मी सांगितलं की मला वाटतं की कदाचित महानगरपालिकेमध्ये युती होणार नाही. आपण त्या पद्धतीने तयारी करावी आणि युती होणार नाही असं समजूनच आपण तयारीला लागावं आणि आम्ही आमची तयारी पूर्ण केली. त्यामुळं आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षाचा महापौर होईल या तयारीने आम्ही उतरलेले आहोत आणि आमची ती तयारी पूर्ण झालेली आहे. याच्यातनं निश्चितच आमची पूर्ण तयारी झाली आहे आणि ज्या पद्धतीने जनतेला आम्हाला केंद्रातही मॅन्डेट दिलं, राज्यातही दिलं, त्याच पद्धतीने इथे महापालिकेमध्ये सुद्धा आमचाच महापौर असेल आणि आम्हालाच मॅन्डेट मिळेल. राज्यात महायुतीकडे 232 आमदारांचं बळ आहे. भाजपचे एकट्याचे 132 आमदार आहेत. महायुती सत्तेत असल्यानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते. या पार्श्वभूमीवर आगामी पालिका निवडणुकीत महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे. नरेश बोबाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
भाजपची अपडेट समोर येते ती म्हणजे आयजी सुनील फुलारी यांनी सातारा पोलिसांची झाडाझडती घेतलेली आहे. प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यामुळे आयजींनी अधिकाऱ्यांना चांगलं सुनावलेलं आहे. पोलिसांवरती आरोप झाल्याने आयजी आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. फलटण प्रकरणामधून महत्त्वाची घडामोड समोर येते. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती बघायला मिळते. हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नसल्यामुळे आयजींनी अधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे. पोलिसांवरती आरोप झाल्यामुळे आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. ज्ञानेश्वर, आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती बघायला मिळते, काय नेमकं घडतंय? कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी हे आत्ताच फलटण शहरामध्ये दाखल झालेले. त्यांनी पोलिसांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली. खरं तर डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर पोलिसांच्या वरती आरोप होते आणि त्यामुळे पोलिसांची नामुष्की होताना आपल्याला पाहायला मिळते. पोलिसांना ही सगळं घटना माहीत होती. ज्यावेळी तिनं आत्महत्या केली त्यावेळी हातावरचं सुद्धा पोलीस अधिकाऱ्याचं नाव लिहिलं होतं. मात्र तो पोलीस अधिकारीच पोलिसांच्या नाकावर टिचून फरार झाल्यामुळे आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. पोलिसांनी योग्य पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं नसल्याचा ठपका आहे तो आयजीनी पोलिसांच्या वरती ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आयजी पोलिसांची चांगलीच झाडाझडती घेताना पाहायला मिळते. सातारा जिल्ह्याचे एसपी, डीवायएसपी आणि वरिष्ठ दर्जाचे अनेक अधिकारी आहेत ते त्यांच्यासोबतची मिटिंग आहे ते आयजी या फलटण पोलीस ठाण्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात आणि या मिटिंगमध्ये आहे ते आयजी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. पोलिसांची प्रतिमा खराब होऊ नये या दृष्टीने आहे ते आयजीनी पोलिसांना प्रयत्न करण्याच्या सूचना आहे ते दिलेले आहेत. सोबतच जो फरार आरोपी आहे बदने त्याला तात्काळ ताब्यात घ्यावे आणि त्या अनुषंगाने व्यूहरचना करावी अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आणि मार्गदर्शन सुद्धा आयजी करताना पाहायला मिळतात. एकूणच या प्रकरणामध्ये आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा आता फलटण शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे आता तरी जो फरार पोलीस उपनिरीक्षक आहे तो पोलिसांच्या हाती लागतो का आणि तपासाची चक्र त्या दिशेने फिरतात का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चित ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.